नमस्कार सगळ्यांना, वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आणि इथे बघताय मित्रमैत्रिणींनो, माझ्याकडे मेथीचे थेपले अगदी 2 होते आणि चपाती 1.5 होते. तर म्हटलं चला आपण ह्याचा काहीतरी वेगळा पदार्थ बनवूया, एक रेसिपीचा व्हिडिओ पण होऊन जाईल. तर अशा प्रकारे मी चपाती आणि ते एकावर एक ठेवून रोल करून हे असे सगळे कापून घेत आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि हा व्हिडिओ फक्त मला तुमच्याशी गप्पा मारता याव्यात ह्यासाठीच आहे, जेणेकरून मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. तर तुम्ही ते माझं ऐकून घ्याल अशी आशा करते आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तर झालं असं मित्रमैत्रिणींनो, मी जेव्हा यूट्यूबवर आली तेव्हा काही यूट्यूबमध्ये करिअर असतं किंवा यूट्यूबमध्ये पैसे येतात खरोखरच मला माहीत नव्हतं. मला फक्त एवढंच वाटलं होतं स्टार्टिंगला. मी ॲक्च्युली नेटवर्क मार्केटिंग करते आणि तेव्हा 4 वर्षापूर्वी नेटवर्क मार्केटिंग चालू केलं होतं MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये. तुम्ही हे कंपनीचं नावसुद्धा ऐकलं असेल. आणि त्याचे सगळ्याच ब्रँडचे म्हणजे जे प्रोडक्ट्स आहेत, एलिमेंट्स वेलनेस, ऑन अँड ऑन किंवा शेतीचे इंडिया ग्रोचे प्रोडक्ट आहेत, ते आम्ही स्वतः वापरले. मी ज्यांना दिले त्यांनासुद्धा त्याचा खूप छान रिझल्ट मिळाला. आणि म्हणून मला असं वाटलं की त्या प्रोडक्टचे व्हिडिओ बनवून आपण एक यूट्यूब चॅनल चालू करूया. आणि ते एलिमेंट्स वेलनेसचे जे प्रोडक्ट्स आहेत ना, त्याचेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर खूप जास्त आहेत बघा स्टार्टिंगला. इव्हन कंपनीच्या प्लॅन प्रेझेंटेशनचे पण व्हिडिओज आहेत. आणि म्हणूनच आपल्या चॅनलला मी नाव दिलं होतं वेलनेस विथ दमयंती. आलं लक्षात? तर मला तेव्हा काय असा आपला वेगळा कॉन्टेंट किंवा काय, मी फक्त त्या प्रोडक्टसाठी हे आपलं नाव ठेवलं होतं. पण झालं असं 3-3.5 वर्ष झाले तरी पण माझ्या चॅनलवर जास्त व्ह्यूज येत नव्हते. सबस्क्रायबर वाढले होते बऱ्यापैकी, म्हणजे 2 वर्षामध्ये माझे 1000च्या पण वरती सबस्क्रायबर झाले होते. पण असं काय छान मला कॉन्टेंट वाटतं लोकांना, म्हणजे अर्थात व्ह्यूवर्सला, तुम्हाला आपले जे व्ह्यूवर्स असतात बघणार त्यांना ते काय कॉन्टेंट आवडत नसेल किंवा माझे व्हिडिओ क्वालिटीज व्हॉट एव्हर रिझन, तर माझे व्हिडिओज एवढे बघितले गेले नाहीत आणि त्यामुळे वॉच टाईम वाढतच नव्हता. त्यामुळे चॅनल मॉनिटायझेशन होत नव्हतं. पण ते ह्या सगळ्या गोष्टी आत्ता लक्षात आलेत. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की मी मॉनिटायझेशन होईपर्यंत आणि यूट्यूब चॅनलला कसं ग्रो करायचं, त्याच्यामध्ये मी सुद्धा काय काय चुका केल्या आहेत त्याचे व्हिडिओसुद्धा मी हळूहळू बनणार आहे. मी काय काय केलं आहे, काय काय नाही करायला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत आता तुम्हाला सांगण्याच्या. तर हां, माझा असा काही स्पेशल कॉन्टेंट नव्हता. पण नंतर जेव्हा मला लक्षात आलं की फक्त हे प्रोडक्टचे व्हिडिओ बनवून आपलं काही चॅनल मॉनिटायझेशन होणार नाही, कारण यूट्यूबवर आपण बघतोय खूप लोक सक्सेस होत आहेत, पैसे कमवत आहेत. तर मी म्हटलं आता आपण चालू केलं तर चला आपण पण पैसे कमवूयात. आणि असं करून मग ते 4 वर्षांनी माझं चॅनल मॉनिटायझेशन आत्ता मित्रमैत्रिणीनं झालेलं आहे. आपले अर्धे आता काहीतरी पैसेसुद्धा जमे झालेले आहेत $. पण आपल्या ह्याचं यूट्यूबचं असं पॉलिसी आहे की $100 जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपल्याला फर्स्ट पेमेंट येत नाही, जेवढं मला तरी माहिती आहे आणि तुम्हालाही माहीत असेल. आणि YT स्टुडिओमध्ये सुद्धा तसं क्लिअरली लिहिलेलं आहे की $100 कंप्लीट झाल्या पाहिजेत. तर आता आपल्या डॉलर्स आत्ता स्टार्टिंग चालू झालेले आहे. तर मित्रमैत्रिणी, तुम्ही जर मला सपोर्ट केलात तर नक्कीच $100 कंप्लीट होतील आणि माझा फर्स्ट पेमेंट येईल आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला आनंदाचा नक्की शेअर करेन अशी मी आशा करते. तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे. माझं असं काही स्पेसिफिक कॉन्टेंट नाही आहे, पण तरीही मी तुम्हाला सांगते की वेलनेस प्रोडक्टचे व्हिडिओ आहेत, त्याचे इन्फॉर्मेशन आहे, खरोखरच ते बघा. आणि ते प्रोडक्ट खूपच रिझल्ट ओरिएंटेड आहेत. त्याचबरोबर नंतर मी माझे ट्रॅव्हलिंगचे ब्लॉगसुद्धा टाकायला लागली. तर त्याला पण आहे ओके सारे, म्हणजे आहे चांगला सपोर्ट मिळतो आहे तुम्हा सगळ्यांचा. आणि रेसिपीचे व्हिडिओज आहेत, त्याचप्रमाणे मोटिवेशनलचे व्हिडिओज आहेत. आणि माझ्या चॅनलवर 2 वर्षापूर्वीसुद्धा मी असे मनोगतच्या कथासुद्धा सांगितलेल्या आहेत. त्या नक्की तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि जुने व्हिडिओ पाहिलात तरी मला आनंद आहे
किंवा नवीन व्हिडिओ तुम्ही आता सातत्याने बघत राहा तरीही मला आनंद आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही जर आपल्या चॅनलला सपोर्ट केलात मित्रमैत्रिणी तर नक्कीच माझा फर्स्ट पेमेंट येईल. आणि फर्स्ट पेमेंटसाठीच नाही तर माझ्या चॅनलवर तुम्ही राहा चांगले सबस्क्रायबर बनून, व्ह्यूवर्स बनून, कारण मी तुमच्यासाठी नक्कीच खूप चांगले चांगले व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न सातत्याने करते. आणि आय होप की तुमच्यासाठी मी चांगले चांगले व्हिडिओज घेऊन येईलच. तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि हा जो आता पदार्थ आपण बनवायला घेतलेला आहे तर ते तशा चपात्या कापून झालेला आहे. कांदा पण लांब लांब कापायचा. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर हिरवी मिरची घ्या, मी नाही घेतलेली आहे. लसूण घ्यायचा, टमाटर घ्यायचा आणि त्याचबरोबर आपल्याला काही भाज्या ॲड करायच्या, त्यासुद्धा आपण भाज्या ॲड करू शकतो. आणि म्हणजे जे जे आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड ऑन करायचं असेल ते बिंदास करा. खूप छान पदार्थ तयार होतो. आणि मग इथे आता मी फोडणीसाठी तूप, गाईचं तूप यूज करते. तर ते तूप असं थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये मग आपण कांदा, टमाटर, लसूण आणि ज्या काही आपल्याला भाज्या तुम्ही टाकणार असाल तर त्या सगळ्या अशा परतून घ्या मस्तपैकी. तर मी सुद्धा इथे जे अगदी थोड्याच वस्तू घेतल्या, 2-3च त्याच्यामध्ये बनवते. तर हा इथे बघा कांदा आहे, टमाटर आहे, लसूण आणि कढीपत्ता ह्याचा मी असा मस्त फोडणी घालते. वरून जिरंही टाकल्यानंतर मी आणि मग ते जे आपण चपात्या आणि जे मी चपाती आणि थेपला जो मी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. पण त्या अगोदर ह्या फोडणीमध्ये आपल्याला तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मसाले ॲड करू शकता. मी थोडासा 1 चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, एक माझ्याकडे भाजी मसाला होता तो भाजी मसाला आणि धरी जिरेची पावडर टाकलेली आहे. आणि आपल्याला चवीनुसार मीठ पाहिजे ते टाकायचं. ह्या सगळ्या गोष्टी मस्त परतवून घ्यायच्या 2 मिनटं. आणि तूप किंवा तेलाची फोडणी तुम्ही घालू शकता, पण तूप घातलं तर जरा जास्त टेस्टी होतं. कारण मी 1-2दा तेलामध्ये बनवलेलं, पण तुपामध्ये आणखी जरा टेस्ट वाढते हे माझ्या लक्षात आलं, म्हणून तुम्हाला मी सांगते की तुपाची फोडणी घाला. आणि तेल किंवा तूप जे पण घालाल ते तुम्हाला जेवढं हे पाहिजे ना नरम, त्या चपातीचं हा आणि भाज्या अशा नरम झाल्या पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये टाकू शकता. मी थोडंसंच तूप टाकलेलं आहे त्यामुळे त्या चपात्या अशा परतताना ना नंतर थोड्याशा अशा सुक्या राहिल्यात, म्हणजे अशा नरम नाही राहिल्यात. पण खूप छान रेसिपी बनते. आणि ते असं फ्राय करून झालं की त्यानंतर ते सगळे भाज्या चपात्या मिक्स झालेला जो पण आपला जो पदार्थ तयार झालेला आहे त्याला असं काही स्पेशल नाव नाही आहे पण टेस्टी आहे, तो आपण मस्त प्लेटिंग करायचा, प्लेटमध्ये घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला जे पण सॉस आवडत असतील, मेयोनीज वगैरे, म्हणजे ज्यांना ज्यांना जे आवडतं, अगदी चीजसुद्धा टाकलं तरीही चालेल, ते वरती टाकायचं आणि मस्त खायचं. खूपच टेस्टी लागतो. तर माझ्याकडे टोमॅटो सॉस होता आणि एक सौदीवरून आणला होता सॉस, तर तो मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि मस्त भन्नाट असा हा नाश्ता आम्ही करतो. हा बघा, हा माझ्याकडे भाजी मसाला आहे, तो मी त्याच्यामध्ये केला. मी मुद्दाम तुम्हाला दाखवला. हे काय ॲड प्रमोशन वगैरे नाही आहे, पण तो भाजी मसाला खूप टेस्टी आहे. ईस्टर्न असतं काय त्याचं नाव आहे. त्या कंपनीचे पण खूप वेगवेगळे म्हणजे येतात असे छोले मसाला वगैरे, मी फक्त भाजी मसाला यूज करते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे. तर आता थोडासाच व्हिडिओ बाकी आहे, बघत राहा. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की आपल्या चॅनलला व्हिजिट द्या, छान छान व्हिडिओज आहेत, नक्की बघा. आणि तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अजून एक मला इथे नमूद करायचं आहे या व्हिडिओमध्ये, कसं आहे ना मित्रमैत्रिणींनो, जेवढं मला असं वाटतं, कदाचित मी चुकीचंही बोलत असेल, पण यूट्यूबवर अशाच यूट्यूबरचे सबस्क्रायबर वगैरे वाढले जातात की जे स्वतःचा फेस दाखवतात किंवा डेली ब्लॉगिंग करतात. तर मला ते नाही जमत आहे, म्हणजे डेली ब्लॉगिंग वगैरे काही कारणास्तव नाही जमत आहे. किंवा आपल्या फॅमिलीचे काही इश्यू असतात की तुम्ही जास्त फेस दाखवू नका, स्वतःला दाखवू नका, असं काही लोकांना रिस्ट्रिक्शन असतात, जसं मला आहे.
सो त्यामुळे का असं भन्नाट एकदम ओपनली असे आम्ही फेस रिव्हील करून वगैरे किंवा डेली ब्लॉग वगैरे मी माझ्या चॅनलला नाही दाखवू शकतं. पण जे पण मी करण्याचा प्रयत्न करते तर मला असं वाटतं की माझं चॅनल ग्रो व्हायला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर असं काही जरुरी नाही की आपण डेली ब्लॉगच केले पाहिजेत किंवा आपला चेहराच रिव्हील केला पाहिजे. फक्त आपला एक छान व्हिडिओ असा असावा की त्यातून लोकांना काहीतरी मदत व्हावी. मग ती एखादी रेसिपी बघूनही मदत होते, एखादं मोटिवेशनल थॉट ऐकूनही मदत होते किंवा एखाद्या ठिकाणी आपण गेलो आहे ते बघून ॲटलिस्ट आपले जे व्ह्यूवर्स आहेत तर तो व्हिडिओ बघून त्या ठिकाणी जाऊन ते सुद्धा त्या ठिकाणाचा आनंद घेऊ शकतात. हा मोटिव्ह जो आहे ना तो समजून घ्या. ह्याचसाठी हा माझा व्हिडिओ आहे. तर आय होप की तुम्ही सगळे खूप सपोर्ट कराल आपल्या चॅनलला. आणि बघा ना किती सुंदर दिसतोय पदार्थ. आता शेवटी बघा किती छान बनलेला आहे. अशा प्रकारे आता मी प्लेटिंग करते आणि मस्त वरती सॉस टाकून आम्ही आता तो मस्तपैकी नाश्ता करत आहोत. तर तुम्हीही असं करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा आणि सपोर्ट करा मित्रमैत्रिणींना आपल्या चॅनलला. तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.